44 वर्षांनंतर बाहेरचा म्हणून आलेला का होईना पण अखेरीस भाजपाला मुंबईमध्ये महापौर बनवता आला आहे। मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची बिनविरोध निवड संपन्न झाली आहे। बुधवारी रितू तावडे यांच्या पाठोपाठ उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी निवडले गेले। ठाकरे गटाने उमेदवार न दिल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या निवडीला आव्हान उरलं नव्हतं। भारतीय जनता पक्षाचं जवळपास 44 वर्षांनी या ठिकाणी महापौर बसणार आहे। हा बहुमान भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। सर्व जे कार्यकर्ते जे सातत्याने जमिनीवर राहून जनतेच्या सेवेसाठी काम करत असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या कष्टातून या ठिकाणी महायुतीचे 118 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि हा बहुमान मिळाला आहे, तर अर्थात आनंद भरपूर आहे। तरी मी वारंवार एकच सांगत आले आहे की या ठिकाणी महापौर म्हणून नाही, मुंबईची सेवक म्हणून मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उतरणार आहोत। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटम साहेब, या सर्व शिवसेना भाजपा महायुतीचे मी मनापासून नेत्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज एका सामान्य शिवसैनिकाला, एका सामान्य कार्यकर्त्याला या मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी बसण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे।